आपल्याला माहिती आहे अटलजींना अनेक भाषा ज्ञात होत्या. अटलजींना सातत्याने ते आपल्या लोकसभेमध्ये जे थिरुवेलुवर आहेत सगळ्यात महान कवी आपल्या तमिळनाडूचे, त्यांचे जे कुरल आहेत थिरुकुलर, ते त्या ठिकाणी सातत्याने सांगायचे. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते मराठीमध्ये बोलायचे, बंगालमध्ये गेल्यानंतर बंगालीत बोलायचे आणि सगळ्या प्रकारच्या साहित्यांचा त्यांना प्रचंड अभ्यास होता. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तो काळ असा होता की ज्यावेळी कदाचित सुरक्षेचे इतके प्रॉब्लेमही नव्हते, पण अटलजींनी याच मुंबईमध्ये थिएटरमध्ये बसून मराठी नाटकं पाहिलेली आहेत. अशा प्रकारचे अटल बिहारी वाजपेयी जी होते. अतिशय आपल्याला माहिती आहे की अटलजींचा एकूण ऑरा असा होता की ज्यावेळी नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते आणि पाकिस्तानच्या विरुद्ध भूमिका मांडण्याकरता युनायटेड नेशन मध्ये कोणाला पाठवायचं, त्यावेळी नरसिंहरावांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्याला पाठवलं नाही. तेव्हाचे विरोधी पक्ष नेते असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना विनंती केली की अटलजी, भारताची भूमिका तुम्ही योग्य प्रकारे मांडू शकाल. आणि अटलजींनी ती स्वीकारली आणि तिथे जाऊन भारताची भूमिका अटलजींनी अशी मांडली की त्या ठिकाणी झालेल्या वोटमध्ये सगळे देश भारतासोबत आले आणि पाकिस्तान वेगळा पडला. हे अटलजींचं कार्य होतं.